Good afternoon to you all. Are you getting my voice? आवाज क्लिअर येत असेल थोडंसं चॅट करा. Chat if you are getting proper voice. Okay, thank you. लास्ट कालचा जो लेक्चर होता त्याच्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्ह पॅरामेट्रिक फंक्शन्सचा जो पार्ट होता त्याच्यावरचे एक्झाम्पल्स डिस्कस केले होते. काल थोडंसं झूम मध्ये आणि नेट नसल्यामुळं काही डिस्टर्बन्स आले होते. तर तो जो त्याचे एक्झाम्पल्स आहेत त्या सगळ्यांचा युट्यूबवरती व्हिडिओ तयार केलाय, मगाशीच तो अपलोड केलाय. तर चॅनेलवरती तो आहे. आज दुपारी उद्या जसं वेळ मिळेल तसं तो बघून घ्या. ज्यांना कालच्या एक्झाम्पल्स मध्ये काही डाऊट्स असतील, ज्यांना सुटले त्यांचा काही प्रश्न नाही, ज्यांना डाऊट्स असतील ते एक्झाम्पल्स सगळे 4ही एक्झाम्पल्स सॉल्व्ह केलेत आणि अपलोड तो व्हिडिओ केलेला आहे. नाउ टुडे विल गो फॉर द नेक्स्ट पॉइंट. इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. थोडक्यात काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह. जसं कंपोजिट मध्ये बघितलं होतं की फंक्शन ऑफ फंक्शन, तसं इथं असणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह. सो सिम्पली जस्ट आय विल रिवाइज what we have studied. If we have the function y is equal to f of x is the function, and if we consider delta x is small change in x, काही ठिकाणी तो h ने डिनोट केला जातो, then the new value of y will be y plus delta y, त्याला आपण म्हणतो x of x plus delta x. आणि मग लास्ट इयर आपण डेफिनेशन घेतली, इफ लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय डेल्टा एक्स इफ एक्झिस्ट. आठवते का बघा, 11वी मधले डेफिनेशन होते. याला म्हटलं होतं डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल. आठवतंय? फर्स्ट प्रिन्सिपलचा जो फॉर्म्युला होता, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय डेल्टा एक्स इफ इट एक्झिस्ट देन इट इज कॉल्ड एज डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. परत आपण फिरून त्याच पॉइंटच्या ठिकाणी आलो जिथं आपण सुरुवात गेल्या वर्षी केली होती, कारण आता एंडचा पॉइंट आहे. आणि याला आपण नोटेशन काय दिलं होतं, वी हॅव कॉल्ड दिस इज एफ डॅश ऑफ एक्स, किंवा याला दुसरा नोटेशन दिलं होतं वाय डॅश किंवा डी वाय बाय dx. पर्याय आपल्याला बरेचसे नोटेशनचे फॉर्म्स आहेत. ठीक, तर या फॉर्म मध्ये आपण सगळे नोटेशन्स बघितलेले होते. आता आतापर्यंतचे सगळे एक्झाम्पल्स आठवा जे 11वीत झालेत 12वीत झालेत. वाय हे एक्सचं फंक्शन दिलं होतं, फक्त इम्प्लिसिट टाईप मध्ये सोडलात तर इम्प्लिसिट टाईप मध्ये या फॉर्म मध्ये तो लिहिताच येत नव्हता, पण तरी सुद्धा ही गोष्ट आपण इम्प्लिसिट मध्ये पण करणार आहोत. याचा जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेत होतो, डीवाय बाय डीएक्स लिहित होतो, तो येणारा टर्म काय असायचा? काही एक्झाम्पल्स मध्ये 0, 1/2, -1/2 अशा कॉन्स्टंट. अदरवाइज इट इज अगेन अ फंक्शन ऑफ एक्स. जर वाय हे एक्सचं फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह सुद्धा एक्सचं फंक्शन येतं किंवा कॉन्स्टंट येतं. कॉन्स्टंट आपण एक्सचं फंक्शन म्हणू शकतो की एक्स रेस टू 0 आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे जर एक्सचा फंक्शन तुम्हाला दिला असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह हा फंक्शन ऑफ एक्स येतो. एफ डॅश ऑफ एक्स इज अगेन फंक्शन ऑफ एक्स. आता याला आपण म्हटलं तर रेट ऑफ चेंज इन डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू चेंज इन इंडिपेंडंट व्हेरिएबल. 11वीतली डेफिनेशन आठवत असेल तर बघा, त्यावेळी सांगितलं होतं की एक्स मधला चेंज तुम्ही डेल्टा एक्स घेतलाय, वाय मधला जो चेंज आहे तो डेल्टा वाय आहे, आणि त्याची व्हॅल्यू आहे का बघा. कारण हा वाय इकडे घेतला, एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस वाय, आणि वाय म्हणजे एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स इज डेल्टा वाय, म्हणजे न्यूमरेटरची व्हॅल्यू आहे डेल्टा वाय. So this is a rate of change in a dependent variable delta y with respect to change in independent variable, provided change in independent variable is very very small. Concepts आपण डिस्कस केले होते. डेरिव्हेटिव्हच्या जो फॉर्मेशन होता, कसा तयार झाला तो आपण बघितलं होता, हिस्ट्री बघितली होती, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी कन्सिडर केल्या होत्या. आता हा एफ डॅश ऑफ एक्स जो मिळालाय, एक एक्झाम्पल आपण सायमल्टेनियसली घेत जाऊ म्हणजे हे लक्षात येईल. समजा y इज इक्वल टू साइन एक्स, सगळ्यांना नोन असलेलं फंक्शन, किंवा मी एफ ऑफ एक्स लिहितो, एक्स इज इक्वल टू साइन एक्स. एफ डॅश ऑफ एक्स काय होतो, कॉस एक्स. समजा सोयीसाठी याला जर मी जी ऑफ एक्स म्हटलं तर हा परत
फंक्शन आहे, मी याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला यायला पाहिजे, बरोबर आहे, याचा डेरिव्हेटिव्ह परत घेता यायला पाहिजे. म्हणजे काय, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 एफ डॅश ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय डेल्टा एक्स. आणि लक्षात ठेवा, डेल्टा एक्स हा फिक्स नंबर नाही आहे, व्हेरिएबल मधला चेंज आहे आणि तो सुद्धा चेंज होतोय बिकॉज डेल्टा एक्स इज टेंडिंग टू 0, हा 0च्या जवळ 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 येत जातो, याचा अर्थ ही व्हॅल्यू फिक्स नाहीये, इज ऑल्सो चेंज. त्यामुळे आता काय केला, ह्या एफ डॅश एक्स हा जर एक्झिस्ट होत असेल, इफ एक्झिस्ट, then it is denoted by f double dash of x. This is called as second derivative of f of x, किंवा यालाच नोटेशन असतो y dash. आता हा नोटेशन काय होता बघा, dy dx of y एकच फंक्शन आहे, तसा डेरिव्हेटिव्ह आपण घेतला होता, त्यामुळे हा कसा होईल, dy dx of y. करता असा लिहिला जात नाही, म्हणजे काही लोकांचा पुढे प्रश्न येतो की तो त्या फॉर्म मध्ये आपण का लिहितो, तर याला नोटेशन वापरलं जातं डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, किंवा हा असतो ऍक्च्युली डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर ऑफ वाय. वायचा स्क्वेअर येणार नाही, कारण वाय या फंक्शनचा सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे. ऍक्च्युली ते लिहिताना असं लिहायला पाहिजे होतं, डी बाय डी एक्स ऑफ स्क्वेअर ऑफ वाय, पण ही कन्व्हेन्शन आतापर्यंत वापरली गेली होती. पुढे तुम्ही हायर मॅथमॅटिक्स मध्ये जे पुढच्या वर्षी किंवा त्या पुढच्या वर्षी जेव्हा डिफरन्शियल इक्वेशन्स शिकणार आहात, तर तिथं याला एक अजून वेगळा नोटेशन येणार आहे, कॅपिटल डी, आणि त्यामुळे तो हा तुम्ही लिहिणार आहात कॅपिटल डी स्क्वेअर ऑफ वाय डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पुढच्या वर्षी. मग आता इथं काय होईल, याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्या, हा एफ डबल डॅश ऑफ एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स. आता तुम्ही म्हणाल हा परत एक्सचा फंक्शन आहे, याचा पण डेरिव्हेटिव्ह घेता येईल. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 एफ डबल डॅश ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ डबल डॅश ऑफ एक्स, हा जो फंक्शन आला तयार झाला त्याच्यामध्ये आता चेंज घ्या, डिवायडेड बाय डेल्टा एक्स इफ एक्झिस्ट, इट इज कॉल्ड एज द थर्ड डेरिव्हेटिव्ह अँड इज डिनोटेड बाय एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स, किंवा यालाच वाय ट्रिपल डॅश, इट इज वाय डबल डॅश, और इट इज d3y बाय dx क्यूब. या फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. मग याच पद्धतीने फोर्थ डेरिव्हेटिव्ह, फिफ्थ डेरिव्हेटिव्ह काढता येईल. कुठेपर्यंत काढता येईल, जिथपर्यंत डेरिव्हेटिव्ह येतात. काही फंक्शन्सच्या बाबतीत काय होतं, डेरिव्हेटिव्ह 0 होतो, काही फंक्शनच्या बाबतीत डेरिव्हेटिव्ह 0 होतो, तिथून पुढच्या सगळ्या डेरिव्हेटिव्ह 0 होणार आहेत. कॉन्स्टंट आला एका स्टेजला, तिथून डेरिव्हेटिव्ह 0. काही फंक्शन्सच्या बाबतीत तुम्ही किती डेरिव्हेटिव्ह काढत गेलात तरी डेरिव्हेटिव्ह तुम्हाला येत राहतातच. या हा जो पार्ट आहे याच्यामध्ये अजून एक पॉइंट आहे बघा, सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन. तो मात्र आता जे नवीन चेंजेस झाले त्या सिलेबसमध्ये तेवढाच पार्ट काढून टाकलाय, आणि जो एक्झरसाइज मधला फोर्थ क्वेश्चन आहे तो तेवढा काढून टाकलाय. बाकी हा पूर्ण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढलेला नाही, हे लक्षात घ्यायचं. यातला फक्त तेवढाच पार्ट सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन, हे काही फंक्शन्स आहेत टिपिकल, त्या फंक्शनच्या बाबतीत फक्त तो सक्सेसिव्ह डिफरन्शिएशनचा पार्ट राहतो, तो तेवढा काढून टाकलेला आहे. बाकी सगळा पार्ट आहे तसा आहे. याच्यामध्ये काही शंका असेल तर चॅटमध्ये विचारू शका. हे समजलं का बघा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह, थर्ड डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं. पॉईंट्स लिहून घ्या तुम्हाला हवे असतील तर. काही शंका असतील तर चॅटमध्ये टाईप करा, म्हणजे मला पटकन ते सांगता येते. येस, हॅव यू एनी डाऊट? सगळ्यांना क्लिअर आहे? काहीच आठवत नाही? आठवतं? क्लिअर आहे? ओके. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह साइन एक्सचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, आणि वेगवेगळे फंक्शन्स घेतले तर वेगळ्या पद्धतीने तो येत जाणार आहे. हवं असेल तर हे लिहून ठेवा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह, दिस इज कॉल्ड एज फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आतापर्यंत त्याला आपण डेरिव्हेटिव्ह शब्द वापरला होता, आता हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह किंवा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हटलं जातं. दिस इज सेकंड डेरिव्हेटिव्ह और सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह.
आणि हे लिमिटचे फॉर्म्युले आहेत. काही लोकांना भीती वाटेल की आता परत लिमिट्स घ्यायचं का, 11वीतलं लिमिट्स यावेळी नव्हतं, बरं वाटत होतं. तर लिमिट्स वापरायचे नाहीत. फक्त लिमिटची डेफिनेशन वापरली. मेथड आपण इथं जी केली, ज्या मेथड्स आहेत त्या सगळ्या मेथड्स त्याच्यामध्ये येऊ शकतील. फक्त फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला, लिमिटचा फॉर्म्युला आहे तो 11वीतला तो येणार नाही. दिस इज कॉल्ड एज अ थर्ड डेरिव्हेटिव्ह. तसाच मग हा आहे तो याला म्हटलं होतं nth डेरिव्हेटिव्ह, डी एन वाय बाय dx raised to n. This is called as nth derivative. Only remember that n should be a natural number. Raised to -1 वगैरे चालत नाही. n ची व्हॅल्यू इंटिजर नाही चालत, n ची व्हॅल्यू 0 नाही चालत. 0 ला अर्थ काही नसतो ना, डेरिव्हेटिव्ह घेतलाच नाही मग पुढचा फंक्शन, असं काही नसतं. तर n should be a natural number. हे लिहून घ्या. Then we'll go for the examples. Find second order derivative d2y by dx square a ऑफ म्हटलं त्यांनी त्याला y म्हटलेलं नाही. We construct y here because I have taken use the notation this 2 into x raised to 5 minus 4x cube plus it is minus 2 by x square minus 9. फर्स्ट सुरू करा सोडवायला. Find the first derivative. So once again, we'll write the given function y is equal to 2x raised to 5 minus 4x cube minus 2 upon x raised to 2 minus 9. I will call this first. पहिला डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट. सगळं एकदम करायला जाऊ नका. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला dy बाय dx. ज्यांना डायरेक्ट करता येतं ते करू शकाल. मी सध्या प्रत्येकाला लिहून ठेवतो. 2x raised to 5 minus dy dx of 4x cube minus dy dx of, हा थोडासा ऍडजस्ट करूया, 2 into x raised to -2 minus dy dx of 9. Okay, so it is equal to constant बाहेर घेतला, डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 5 into x raised to 4 minus 4 constant बाहेर घेतला, डेरिव्हेटिव्ह ऑफ x cube, this is 3 into x square minus 2 बाहेर घेतला into डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to -2 minus 2 into x raised to -2 minus 1 minus 3 minus derivative of 9 constant आहे 0, which is equal. काही लोक म्हणतात की एवढं सोपं एक्झाम्पल सोडून द्यायची गरज आहे का? गरज राहते काही लोकांना. ऍक्च्युली हे एक्झाम्पल्स या टाईपचे येणार आहेत का? तर येऊ शकतात. 2 मार्काला जो क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये असे एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात आणि बऱ्याच वेळा ते कधी सोडून प्रॅक्टिस केली नसते, त्यामुळे ऐनवेळी गडबड सुरू होते, थोडंसं गोंधळून जायला होतं. त्यामुळे असे एक्झाम्पल सुद्धा सोडून बघा. सो दिस इज 10x raised to 4 minus 12x square minus minus plus 4 into x raised to -3. This is dy by dx. हे 11वीचं एक्झाम्पल होतं. त्याच्या पुढे अजून एकदा काय करायचं, आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता येईल तो सेकंड डेरिव्हेटिव्ह dy by dx square
is equal to 10 is taken as it is outside the derivative. Derivative of x raised to 4 is 4 into x raised to 3 minus 12. Constant derivative of derivative of x square is 2x minus 4 is plus 4 is constant derivative of x cube is minus 3 into x raised to minus 3 minus 1 minus 4. Simplify करा आणि लिहा आन्सर. So we will go for the third sub question. Find dy by dx if y is equal to e raised to 4x into cos of 5x. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढा. सोपा आहे. जर तुम्हाला 11वीत झालेला आहे, फक्त त्यात कंपोजिट आलंय, त्यामुळे थोडासा बदल होणार आहे. त्याचं आन्सर कंप्लीट केलंय. So consider y is equal to e raised to 4x into cos of 5x. Here we have product. So differentiate with respect to x. dy by dx is equal to first term as it is e raised to 4x into derivative of second cos of 5x plus right the second term as it is cos 5x into derivative of first term e raised to 4x, okay, which is equal to e raised to 4x into cos 5x हा डेरिव्हेटिव्ह. परत हा कंपोजिट आहे बघा, बाहेर cos आहे, आत 5x आहे, त्यामुळे cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ 5x into derivative of 5x. It is 5. ज्यांना लक्षात येत नाही, कंपोजिट वरचे एक्झाम्पल्स परत बघा. प्लस cos of 5x into derivative of e raised to 4x. This is e raised to, again composite, derivative of e raised to x into derivative of 4x. हा 4x will and derivative येणार आहे 4. So we are getting dy by dx is equal to, this is 5 with minus sign is taken outside, minus 5 into e raised to 4x into sin of 5x plus हा 4 आधी इथं 4 into e raised to 4x into cos of 5x. ओके, तर हा याच पद्धतीने पुढे डिफरन्शिएट करता येईल दोन पद्धतीने. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आला, याला 2 म्हणू शकतो, पण काही लोक अजून एका वेगळ्या पद्धतीने सांगतात की e raised to 4x कॉमन घ्या. त्याचा फायदा का, फार मोठा फायदा नाही, याचा फायदा का होतो सांगतो. इथं डेरिव्हेटिव्ह घेताना फक्त सिम्बॉल इथं असणार आहे d2y by dx. पण मेथड जी होती ती पूर्वीचीच आहे. काय, दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट रूल वापरायचा, इथं पण तो वापरायचा आहे, असं करू शकाल. किंवा e raised to 4x कॉमन इथे घेतात. हे फक्त केव्हा होतं, e raised to ची टर्म किंवा a raised to x फॉर्म मधला टर्म असेल तरच येतं, अदरवाईज येत नाही. कारण साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्रत्येक वेळी बदलतो. फक्त एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्येच तो आहे ती टर्म राहते. परत a raised to x असेल तर इंटू लॉग a एक्स्ट्रा येतो, तिथंच हे करणं शक्य आहे. तसं केलं तरी चालेल, नसेल तर 2 वेळा प्रोडक्ट रूल वापरायचं, कसंही करू शकाल. तुम्हाला जे सोपं वाटतं त्या पद्धतीने का. डिफरन्शिएट 8 again with respect to x. मी या बाजूला लिहितो म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपं जाईल, एकत्र सगळ्या टर्म्स येणार आहेत. dy by dx is equal to, पहिल्यांदा याच्यावरती बघू, हा प्रोडक्ट आहे, -5 कॉन्स्टंट आहे, मी ब्रॅकेटच्या बाहेर लिहून ठेवतो आणि इथं क्लोज ब्रॅकेट घेतो.
एक एक टर्म्स व्यवस्थित बघा. फक्त डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट वापरायचं आहे. e raised to 4x राईट ॲज इट इज into derivative of second. It is sine of 4x. Sorry, sine of 5x. Plus second term as it is sine 5x into derivative of first e raised to 4x. Plus. काही शंका असेल फर्स्ट पार्ट मध्ये तर नक्की चॅटमध्ये टाकू शकाल किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही सायमल्टेनियसली टाकत जा म्हणजे मला ते बघता येईल. आता तसंच सेकंड पार्ट साठी हा 4 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर जाणार आहे, याचा फक्त डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे. त्यामुळे 4 मी आधी बाहेर लिहितो आणि डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट साठी फर्स्ट टर्म ॲज इट इज e raised to 4x into derivative of second term काय cos of 5x plus second term as it is cos of 5x into derivative of first e raised to 4x. Okay, so it is equal to minus 5 into हा आहे तसं राहील e raised to 4x into sin 5x पुन्हा कॉम्पोजिट आहे, व्यवस्थित बघा sin 5x, कारण काही लोक गडबडीत cos 5x लिहून रिकामे होतात, फक्त cos 5x नाहीये. So this is derivative of sin is cos keeping inner function as it is into derivative of inner function 5x चा derivative 5 plus sin 5x तसाच लिहिला derivative of e raised to 4x कॉम्पोजिट आहे, मगाशी केलं तसंच e raised to 4x चा derivative काय होतो e raised to 4x into 4 plus 4 into सेकंड ब्रॅकेट मध्ये तेच करा. फर्स्ट टर्म ॲज इट इज e raised to 4x into cos 5x चा डेरिव्हेटिव्ह कॉम्पोजिट आहे, cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन keeping 5x as it is into derivative of 5x is 5 plus has cos 5x तसंच राहील into derivative of e raised to 4x is again e raised to 4x into 4. संपलं इथं. Sorry, d2y by dx square. I'm sorry, not dy by dx. Yes. Yes, thank you. I think dy has written as d2y by dx square. Okay. Which is equal to, तर या सगळ्या टर्म्स मधून e raised to 4x कॉमन घेता येतो, कॉमन बाहेर घ्या e raised to 4x, चारही टर्म्स आता एकत्र करतो, मायनस 5 into 5 minus 25, this is minus 5 into 5 25 e raised to 4x is taken outside, cos of 5x. पहिली टर्म कंप्लीट झाली. सेकंड e raised to 4x कॉमन बाहेर घेतला, मायनस 5 इथे आत मल्टिप्लाय करा, मायनस 5 into 4 दिस इज मायनस 20 into साइन ऑफ 5x. हे झाले पहिल्या ब्रॅकेट साठी. सेकंड ब्रॅकेट साठी 4 ने आत मल्टिप्लाय करा, e raised to 4x कॉमन बाहेर घेतला, 4 into this 5 with minus sign minus 20 sin of 5x. Okay, आणि हा 4 into 4 प्लस e raised to 4x कॉमन बाहेर घेतला, इथे e raised to 4x कॉमन बाहेर घेतला, 4 into 4 16 into cos of 5x. Just check the terms. Minus 5 into 5 minus 25 cos 5x e raised to 4x is taken outside, minus 5 into 4 minus 20 e raised to 4x is taken outside, so sin of 5x there. Then 4 into this minus 5 minus 20 sin of 5x is there, e raised to 4x is taken outside, and 4 into 4 16 cos of 5x e raised to 4x is taken outside. Okay, and now combine these two terms, this term and this term, these two terms. You get it answer. E raised to 4x into minus 25 into cos 5x and plus 16 cos 5x, so it will be minus 9
cos of 5x minus 20 sin 5x minus 20 sin 5 minus 40 sin of 5x. And this is the answer for d2y by dx square. Yes. Are you getting the answer? If yes, we'll go for the fifth of question, log of log x. So having any doubt, कुठली शंका असेल तर आता विचारा. काही शंका असू दे, चॅट करू शकाल. ओके, सो यू आर गेटिंग द सेम आन्सर. व्हेरी गुड. सो आय एम राईट. लॉग ऑफ लॉग एक्स सुरू करा सोडवायला. ज्याच्या सगळ्या मेथड्स सुरुवातीपासून परफेक्ट आहेत त्यांच्यासाठी खूप एन्जॉयमेंट आहेत हे एक्झाम्पल्स. पण ज्यांच्या मेथड्स नाही आहेत किंवा काही लोकांनी आधी सुरुवात केलेली नाही आणि आता लेक्चरला यायला लागले तर त्यांना ते कन्फ्युज होतं. म्हणजे आता सध्या आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांशी फोन कॉलवरती बोलतो, तर काल एक दोन विद्यार्थ्यांच्याकडनं असं आलं की सर आम्ही सुरुवात करायला मला उशीर झाली, त्यामुळे आता लेक्चरला ते गोंधळ व्हायला कन्फ्युज, आम्ही सुरुवातीचे व्हिडिओ बघतो. हे पक्क लक्षात ठेवा की मेथड्स सगळ्या परफेक्ट पाहिजेत तरच पुढच्या मेथडकडे जाणार आहे. या मेथडसाठी आतापर्यंत जे काही डेरिव्हेटिव्ह मध्ये शिकलं हे सगळं तो किस्सा आठवतो का गेल्या वर्षी सांगितलेला निबंधाचा, मी पाहिलेली आग. तो निबंध जर पाठ असेल तर कुठलाही विषय सोडवता येतो. तसं आधीचे सगळे मेथड्स परफेक्ट असतील तर या मेथडचं कुठलंही एक्झाम्पल तुम्हाला आणणं शक्य नाही, सहज तुम्ही सोडवू शकता, कारण सगळा आधीचा निबंध पक्का पाहिजे. ओके, okay, so we'll go for this log of log x. तर कुठले कुठले मेथड्स आधीचे वापरणार आहेत ते बघा. हा कुठल्या टाइप मध्ये, कंपोजिट, इनव्हर्स, लॉगॅरिथमिक, पॅरामेट्रिक, इम्प्लिसिट, कुठल्या टाइप मध्ये. काही लोक म्हणतात लॉग एक्स दिसलं लॉगॅरिथमिक मध्ये, लॉग एक्स दिसला म्हणून लॉगॅरिथमिक टाइप नाही, हे पक्क लक्षात ठेवा. लॉगॅरिथमिक केव्हा, जर व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल, फंक्शन रेस टू फंक्शन फॉर्म असेल तर त्याला म्हणायचं लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉग एक्स जिथे दिसतो तिथे लॉगॅरिथमिक फॉर्म नाही. हा कंपोजिट आहे का, लॉगच्या आत एक्सच्या ऐवजी एक्सचं फंक्शन आहे कंपोजिट. कंपोजिटच्या मेथडने डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हा आउटर फंक्शन आहे, इनर फंक्शन आहे. dy by dx is equal. What is the derivative of log x? Log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 upon x. डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट, लॉग ऑफ ब्रॅकेट 1 upon ब्रॅकेट इंटू x च्या ऐवजी ब्रॅकेट आला तर त्याचा डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचं ठरलं. चेन रूल, बाय चेन रूल. is equal to इनर फंक्शन आहे log x ब्रॅकेट मधला, तो लिहून ठेवतो. सो दिस इज इक्वल टू 1 upon log x into derivative of log x is 1 upon x dy by dx. All this is second. आता हे परत कसं डिफरन्शिएट करायचं, तर शोधॅट मध्ये एक्झाम्पल्स येतात, त्याच्यामध्ये अजून थोडासा वेगळा फॉर्म येतो. तिथे काय केलं जातं, एक्स लॉग एक्स ने इकडे मल्टिप्लाय करून पण शोधॅट करायचं. तसं सोडवला तरी चालेल, पण तुम्हाला 3 फंक्शन्सचा प्रॉडक्टचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल.
कारण एक्स इंटू लॉग एक्स इंटू डीवाय बाय डी एक्स तसं करायला गेलं. हवं तर आपण ते सोडून बघू सध्या या फॉर्म मध्ये काय आहे. तर काय करा, हा फंक्शन लिहिताना राईट दिस इज लॉग एक्स रेस टू मायनस 1 इंटू एक्स रेस टू मायनस 1 असा करता येईल, किंवा लॉग एक्स इंटू एक्स रेस टू मायनस 1 करू शकाल आणि कंपोजिटच्या मेथडने परत आत प्रॉडक्ट रूलनी सोडायला लागेल. कुठेतरी एका ठिकाणी प्रॉडक्ट रूल तुम्हाला घ्यायला लागणार आहे. हे समजलं का? बघा, याच्यामध्ये काही शंका असेल तर चॅट करा. काही शंका आहे याच्यामध्ये? असा हा प्रॉडक्ट रूलनी तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. काल एक एक्झाम्पल असं बघितलं होतं की रेस टू मायनस 1 घेऊन कसं करायचं ते, त्या पद्धतीने सॉल्व्ह करा. नसेल तर दुसरा पर्याय, दोघांचा प्रॉडक्ट रेस टू मायनस 1 आणि मग तिथं फॉर्म्युला वापरा. दोन्ही पद्धतीने करू शकता. डिफरन्शिएट with respect to x. First term as it is. You will get dy by dx square. Derivatives are derivative. So first term as it is. Log of x raised to minus 1 into derivative of x raised to minus 1 plus second term as it is x raised to minus 1 into derivative of first term. Which is equal to हा तसाच आहे. Log of x raised to minus 1 into x raised to minus 1 चा डेरिव्हेटिव्ह minus 1 into x raised to minus 2 plus x raised to minus 1 तसाच राहील into इथं कंपोजिट आहे रेस टू मायनस 1 आहे, हा minus 1 into bracket raised to minus 2 into derivative of bracket is log x. ही जागा आहे जिथं चूक होऊ शकते. दिसत नसेल तर मी खाली लिहित होतो. सेकंड टर्म x raised to minus 1 as it is into derivative of u raised to minus 1. So minus 1 into bracket u raised to minus 1 minus 2 into derivative of this bracket, and bracket आहे log x by chain rule. कंपोजिट फंक्शन असल्यामुळे चेन रूल प्रमाणे हे होणार आहे. आता हे सगळं सिम्प्लिफाय करा. विच इज इक्वल टू हा मायनस आला 1 अपॉन log x इंटू हा येतो 1 अपॉन एक्स स्क्वेअर. इथं पण मायनस बाहेर येतो मायनस इंटू हा येतो 1 अपॉन एक्स इंटू हा येणार आहे 1 अपॉन log x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. आणि आता जे जे कॉमन येतं ते कॉमन बाहेर घ्या. मायनस साइन कॅन बी टेकन आउटसाइड. एक्स स्क्वेअर कॉमन येतो 1 अपॉन एक्स स्क्वेअर इंटू 1 अपॉन log x is taken outside. ही सगळी टर्म बाहेर आली का बघा. Here remains 1 plus minus is taken outside. X into x, x square is coming out of log of x square in the denominator. Log x is taken outside. So what remains is 1 upon log x. So this is d2y by dx square. So पुढचा एक्झाम्पल आहे x raised to x. सॉल्व्ह करून बघा तुम्ही होमवर्क म्हणून. त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर आपण डिस्कस करू शकतो. याला एमसीक्यू ला अजून फॉर्म येऊ शकतो. लॉग एक्स इकडे मल्टिप्लाय केला तर लॉग एक्स प्लस 1 डिवायडेड बाय लॉग एक्स येऊ शकतो. पण कॅन्सल होत नाही. लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डिनॉमिनेटर कॉमन एकत्र प्रोडक्ट घेऊन लिहिला जातो. आणि लॉग एक्स मायनस 1 हा लॉग ई टू द बेस ई लिहून लॉग एक्स प्लस लॉग ई म्हणजे लॉग ऑफ ई इंटू एक्स असंही ऍडजस्टमेंट केलं जातं. हे करून बघा. तुम्हाला करता आला पाहिजे. जर तुम्हाला करायला जमलं तर परीक्षेत त्या ऍडजस्टमेंट तुम्हाला सुचू शकतील. मी सांगितलं म्हणून तुम्ही लिहून घेतलं तर ते परीक्षेत तुम्हाला आठवणार नाही. तुम्ही स्वतः करून बघा. क्रॉस मल्टिप्लाय केला तर लॉग एक्स प्लस 1 आणि 1च्या ऐवजी परत लॉग ई घेऊन पुढे प्रॉपर्टी लॉगॅरिथमची कशी वापरतात ते बघा. जसं जेईला असे बरेचसे एक्झाम्पल्स मिक्सिंग असतं दोन वेगळ्या प्रॉपर्टीजचं, तर तिथं या गोष्टी तुम्ही वापरू शकता. त्यातला सेकंड टाइप जो आहे, व्हॉट इज द टाइम नाउ?
1:37. ठीक आहे, आपल्याकडे अजून आहेत 20 मिनिटं आहेत. आपण जो पॅरामेट्रिक टाईप बघितला त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत ते आपण इथं थोडंसं डिस्कस करू. याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही सांगू शकाल, टाईप करू शकाल. Yes, it is. Your minus is missing. मायनस साईन राहिला फक्त आन्सरमध्ये, तो करेक्ट करा. येस, रेस्ट इज राईट. सेकंड पार्टमध्ये बघा, त्यातलं सेकंड एक्झाम्पल आपण बघू. कारण बरेच लोक पॅरामेट्रिक्सचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह बरोबर घेतात पण सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये गडबड होते. फाइंड dy by dx square a. x is equal to at square, y is equal to twice at. सोपं एक्झाम्पल आहे, मुद्दाम घेतलं कारण नंतरचे एक्झाम्पल्स आपण तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. एकदा ट्रिक सापडली तर समजावं म्हणून हे मुद्दाम सोपं एक्झाम्पल घेतलं. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढा, बहुतेकांना सगळ्यांना जमेल. आता फर्स्ट डेरिव्हेटिव्ह dy by dx आठवत पण असेल, इट इज 1/t. इथपर्यंत या सगळे फास्ट. त्यांचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 1/t आला. सेकंड डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून बघा काय येतं. dy by dx is equal to dy by dt divided by dx by dt. Then d by dt of y is equal to twice at d by dt of x is equal to at square. 2a बाहर घेतला, delta of t is 1 divided by a constant taken outside, delta of t square is 2t. 2a gets cancelled with 2a and we get dy by dx is equal to 1/t. Now त्या परवा दिवशी आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं. Now differentiate second derivative काय असतात, 8 with respect to x. So d2y by dx square is equal to dy dx of, इकडे जो आला तो 1/t आणि 1/t लिहू शकतो आपण t raised to -1. आन्सर काय आता -1 to t raised to -2 येतं का? आर यू गेटिंग दिस आन्सर? -1/t स्क्वेअर. किती लोकांचं उत्तर आलं चॅट करा. नाही आलं कोणाचं? काय तर काही लोक सावध आहेत की असं तुम्ही बाजूला लिहिले आणि विचारताय, गडबड आहे. आता इथं काय होतं सांगतो. बरेच लोक हे उत्तर लिहितात घाईघाईत. का नाही लिहायचं? 1/t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणं शक्य आहे का? शक्यच नाही.
1/t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स शक्य नाही. का सांगितलं होतं? एक्सच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेता येईल, टीच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेता येईल. या पद्धतीनंच ते डेरिव्हेटिव्ह येणं शक्य आहे. आता याला पर्याय काय? तर चेन रूल वापरायचं. चेन रूल काय सांगतो? एक्स इज फंक्शन ऑफ टी, टी इज फंक्शन ऑफ एक्स या रूल प्रमाणे हा याला पाहिजे डी बाय डी टी ऑफ इंटू डी टी बाय dx, कारण डी बाय डी टी ऑफ एक्स घ्यायचा आपण. बरोबर आहे का? बघा, हे फंक्शन दिस इज फंक्शन ऑफ टी अँड टी इज फंक्शन ऑफ एक्स या फॉर्म मध्ये आपण घेतलं. चेन रूल प्रमाणे हा रिलेशन होता, त्यामुळे हे उत्तर चुकतं. ओके, हा आला 1/t इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/t इज -1/t स्क्वेअर इंटू dt बाय dx डायरेक्ट येत नाही. त्याच्यासाठी हे गृहीत धरतोय आपण या एक्झाम्पल पुरतं. ऍक्च्युली हे आपल्या टेक्स्टबुक मध्ये थोडंसं चुकीचं होत आहे, कारण आपल्याला व्हेरीफाय करायला लागेल की हे फंक्शन एक्झिस्ट होतं का नाही. एक्सच्या कंडिशन्स आहेत, कारण इकडे टी स्क्वेअर असल्यामुळं एक्स बाय ए घेतला तर एक्स अँड ए बोथ मस्ट हॅव सेम साइन अशी कंडिशन द्यायला लागेल. एक्स अँड ए बोथ मस्ट हॅव सेम साइन, म्हणजे ए पॉझिटिव्ह असेल तर एक्स हा पॉझिटिव्ह यायला पाहिजे, ए निगेटिव्ह असेल तर एक्स हा निगेटिव्ह यायला पाहिजे. आणि येतोच का? तर टी स्क्वेअर हा पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे का? टीचा स्क्वेअर हा टी स्क्वेअर पॉझिटिव्ह असणार आहे. त्यामुळे ए पॉझिटिव्ह असेल तर एक्स ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह होणार आहे, ए निगेटिव्ह असेल तर एक्स निगेटिव्ह येणार आहे. त्यामुळं टीची व्हॅल्यू जी नेहमी येते, कारण दोघे पॉझिटिव्ह असेल तर डिव्हिजन पॉझिटिव्ह येणार आहे, दोघे निगेटिव्ह असेल तर डिव्हिजन पॉझिटिव्ह असणार आहे. त्यामुळे टीची व्हॅल्यू एक्झिस्ट होणार आहे ती एकच फॉर्म मध्ये. त्यामुळे इनव्हर्स एक्झिस्ट होतो, हे व्हेरीफाय करायला लागेल. इनव्हर्स एक्झिस्ट होतो म्हणून dt बाय dx इज इक्वल टू 1/dx बाय dt -1/t स्क्वेअर इंटू 1/dx बाय dt इथं आला होता बघा. dx बाय dt काय होता? a इंटू 2a ट्वाइस at. ओके, आणि हे उत्तर येतं -1/2a इंटू t क्यूब. ओके, तर हेच एक्झाम्पल थोड्याशा वेगळ्या पद्धतीने कसं विचारलं जातं. शो दॅट एक्स वाय y2 प्लस a इज इक्वल टू 0. शो दॅट. काही वर्षापूर्वी हे म्हणजे ज्यावेळी IIT एंट्रन्स असायचे, ज्यावेळी जेई मंजूर झाला होता IIT एंट्रन्स, तेव्हा हे दिलं होतं. इट्स व्हॅल्यू इज आणि 4 ऑप्शन्स दिले होते. काय बघा, y2 म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह आता आपण बघित होतो d2y बाय dx स्क्वेअर. याला दुसरं नोटेशन आपण वापरतो y2. y1 म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, y3 म्हणजे थर्ड डेरिव्हेटिव्ह, लाईक दॅट. जसं y डॅश एक्स y डबल डॅश घेतो तसंच. तर हा काय तो x इज 80 स्क्वेअर इंटू y इज ट्वाइस 80 इंटू y2 आता आलाय तुमचा -1/2a इंटू t क्यूब प्लस a. एक ए कॅन्सल झाला, इथं 2 कॅन्सल झाला, टी स्क्वेअर इंटू टी क्यूब कॅन्सल झाले. हा ए विथ मायनस आहे, -a प्लस a इज इक्वल टू 0. हेच एक्झाम्पल जे दिले फाइंड d2y बाय dx स्क्वेअर, तो येतो -1/2a t क्यूब. पण एक्झाम्पल शो दॅट म्हणून या फॉर्म मध्ये येऊ शकते, किंवा MCQ हे एक्झाम्पल या फॉर्म मध्ये येऊ शकते. बघा, काही शंका असेल तर विचारू शकाल. आहे, मला वाटतं हे एक्झाम्पल टेक्स्टबुक मध्ये आहे. क्वेश्चन 3 मधलं फर्स्ट एक्झाम्पल असे हे. शो दॅट एक्स वाय इंटू d2y बाय dx स्क्वेअर प्लस a इक्वल टू 0. शो दॅट म्हणून क्वेश्चन 3 मधलं फर्स्ट एक्झाम्पल असे. म्हणजे आधीच्या याच्यामध्ये पण सेकंड नेक्स्ट पार्ट मध्ये पण हे एक्झाम्पल दिलेलं आहे. तर पुढच्या एक्झाम्पल्स कडे जाऊयात, पण तशा आधी काही डाऊट्स असतील तर तुम्ही चॅट करू शकाल. ओके,
तर एमसीक्यूच्या दृष्टीनं एक हिंट सांगून ठेवतो. एक प्रकार इम्प्लिसिट मध्ये आपण बघितला होता, कुठला? dy बाय dx इज इक्वल टू y बाय x. आठवतो का? बघा, बरेचसे फंक्शन्स आपल्याला आले होते की या सगळ्यांचा डेरिव्हेटिव्ह y बाय x असतो. सॉल्ड एक्झाम्पल्स मध्ये एक एक्झाम्पल आहे, तो आता आपण डिस्कस करूया. आता हे तुम्हाला हिंट सांगितलं होतं की कुठले कुठले फंक्शन्स असतात त्यांच्या डेरिव्हेटिव्ह y बाय x असतात. तर याच्यामध्येच जेव्हा जेव्हा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट डेरिव्हेटिव्ह y बाय x असतो तेव्हा सेकंड डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो. जेव्हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह y बाय x असतो तेव्हा सेकंड डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो. आता हे कसं काय? तर फक्त याचाच विचार करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. So we get dy by dx of left hand side dy by dx is equal to dy by dx of y by x. ओके, आता हा झाला d2 y by dx स्क्वेअर. इथं डेरिव्हेटिव्ह क्वेश्चनचा फॉर्म्युला वापरला, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर dy by dx minus numerator into derivative of denominator, which is 1 divided by denominator square x square. ओके, आता dy by dx ची व्हॅल्यू काय आहे? y by x आहे, ती इथं वापरा, which is equal, कारण ऑलरेडी dy by dx ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, y by x minus y divided by x square. X gets cancelled with x, y minus y, 0 divided by x square, and so we are getting the answer is d2y by dx square. हिंट लिहून ठेवा, एमसीक्यू साठी खूप महत्वाची आहे, कारण डिस्क्रिप्टिव्हला तर शो दॅट येईल तुम्हाला, पण एमसीक्यू साठी ही हिंट खूप महत्वाची आहे की एखाद्या फंक्शनचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह y बाय x येत असेल तर सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 असतोच. कॅल्क्युलेट करायला अजिबात वेळ घालवायचा नाही. सीईटी साठी हे लक्षात ठेवा. सुरुवातीच्या एमसीक्यू बोर्डाच्या येऊ देत किंवा सीईटी साठी येऊ देत. जेई बद्दल मी मुद्दाम बोललो नाही, कारण जेईला एवढा सोपा प्रश्न येत नाही. तर एक एक्झाम्पल सॉल्ट मधला आहे की तो मुद्दाम त्यावेळी पेंडिंग ठेवला होता, ऍक्च्युली सॉल्ट मध्ये आहे, पण हे एक्झाम्पल विचारलं तर बऱ्याच लोकांचा गोंधळ होतो. ax square plus 2hxy plus by square is equal to 0. Show that d2y by dx square equal to 0. सॉल्ड एक्झाम्पल्स मध्ये हे एक्झाम्पल आहे. हे इम्प्लिसिट मधलं एक्झाम्पल आहे, कारण y 2 वेळा रिपीट होतं, तिथं पण हे एक्झाम्पल विचारलं गेलं. dy by, show that dy by dx is equal to, I think it is y by x minus y by x or y by x. y by x येतो मग ते. Yes, it is y by x. खरं तर तिथपर्यंत आता आपण सोडवणार आहोत. पुढचा पार्ट आता तुम्हाला सोडून दाखवलेच. सुरू करा सोडवायला इम्प्लिसिटच्या मेथड. कन्स्ट्रक्ट ax square plus 2hxy plus by square is equal to 0, which is an implicit function. Implicit का y 2 वेळा आला. बाय द वे सगळ्यांची प्रेझेंटी पण द्या, टाईप युअर नेम्स द्या. लास्ट लेक्चर आपण केलं होतं तसंच, तुमचं नाव तिथं टाईप करा, प्रेझेंटी तुमची येऊन जाईल. ओके, सो डिफरन्शिएट दिस. a is constant, take outside, derivative of x square is 2x plus 2h is constant. गडबड इथं होते, घाई घाईत लोक याचा डेरिव्हेटिव्ह लिहितात, डेरिव्हेटिव्ह ऑफ x is 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ y is dy by dx. घाई घाईत.
डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट आहे. सो फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस second term as it is y into derivative of first plus b into y square. Derivative of y square is 2y dy by dx is equal to 0. पुढे divide करा throughout equation ला. So we are getting ax plus या h ने आप मल्टीप्लाई करतो hx into dy by dx plus hy plus by into dy by dx is equal to 0. Okay. dy by dx टर्म्स एकत्र कलेक्ट करा. इम्प्लिसिट ची मेथड उरले टर्म्स त्या साइडला घ्या. सो यू गेट hx plus by into dy by dx is equal to, इथं सुद्धा मायनस बाहेर घेतलं, ट्रान्सफर केलं ह्या दोन्ही टर्म्स पलीकडे, ax आणि हा प्लस hy मायनस इन कॉमन बाहेर घेतलं. And so we are getting this as dy by dx is minus ax plus hy divided by hx plus by. And call this as second. आणि आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, पण उत्तर ऍक्च्युली काय होतं ते y बाय x. ते कसं मिळवणार? इथे dy बाय dx आलं. ओके, अजूनही कोणाशी प्रेझेंट राहिले असेल तर तिथं नाव टाईप का, कारण काही लोकांचे मेल आयडीज हे तुमच्या पालकांचे असतात, त्यामुळे त्या मेल आयडीनी मोबाईल तो वापरत असतात त्या मेल आयडीने तुम्ही जॉईन होता, त्यामुळे तुमचं नाव ऐकलं आलं पाहिजे. त्यांची ट्रिक समजली होती की हे असं करतात ते. ओके, नो प्रॉब्लेम. हे कसं करणार आहे? हे एक्झाम्पल स्टार मार्क करून ठेवा. दोन्हीसाठी आता एकत्र सोडवतोय आपण. इम्प्लिसिट साठी हे आन्सर असतं dy by dx is equal to y by x आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 असतो. तर इम्प्लिसिटला सांगितलं होतं बघा की एक उत्तर जर वेगळं येणार असेल तर काय करायचंय, मूळचे दिलेले फंक्शन्स वापरायचे. मग हा वापरा आणि याची व्हॅल्यू y by x दाखवा, ही त्याची हिंट आहे. हा जो आहे हा वापरा इक्वेशन फर्स्ट आणि याची व्हॅल्यू y by x फ्रॉम फर्स्ट. ax square plus 2hxy, I will write it as hxy plus hxy plus by square is equal to 0. X is taken common outside, ax plus hy. Here y is taken common outside, hx plus by is equal to 0. टर्म त्या बाजूला ट्रान्सफर करा. x into bracket ax plus hy is equal to minus y into hx plus by. आणि टर्म्स शफल करा. x तिकडे घेऊन जावा, हा ब्रॅकेट इकडे घेऊन या मायनस वर आणि बरोबर मायनस इंटू ब्रॅकेट ax plus hy divided by hx plus by is equal to, हा मायनस इकडे घेतला आपण त्यामुळे इथं शिल्लक राहील y, x ने डिवाइड करा y by x. I'll call this as 3 and now use 3 in 2. तशीच व्हॅल्यू बघा, मायनस ax plus hy divided by hx plus by ची व्हॅल्यू y by x. तो इथं वापरा. You will get this is y by x सेकंड डेरिव्हेटिव्ह मगाशी दाखवलं त्या पद्धतीनं 0. Okay. So just we have 2 minutes before 2 o'clock. काही डाऊट असेल याच्यावरती तर चॅटमध्ये टाका. एक्झरसाइज मध्ये भरपूर एक्झाम्पल्स आहेत त्याच्यावरती, ते सॉल्व्ह करायला सुरू करा. डाऊट्स जे असतील येथील ते करा. त्यातला फक्त क्वेश्चन 1 आणि 2 जो आहे 1.5 मधला
ते आता आपण डिस्कस केलं, तेव्हा ते सॉल्व्ह करा. क्वेश्चन 3 जो आहे यातला तो आपण मंडेला लेक्चर घेऊयात. आणि क्वेश्चन 4 जो आहे सक्सेसिव्ह डिफरन्सिएशन, तो मात्र काढून टाकलाय. त्यामुळे पेन्सिलने त्याच्यावरती रेश मारून ठेवा, पेनाने खोडू नका, कारण पुस्तक तुम्ही पुढच्या वर्षी दुसऱ्या कोणाला तर दिला तर त्यांचा अडचण होईल. फक्त हे या वर्षापुरतच आहे एलिमिनेशन. तर पेन्सिलने त्याच्यावरती रेश मारून ठेवा. क्वेश्चन एक्सरसाइज 1.5 मधला 4th सब क्वेश्चन जो आहे, किंवा लिहून ठेवा, नॉट फॉर बोर्ड एक्झामिनेशन फॉर द इयर 2021 ओनली. पण हे सक्सेसिव्ह डिफरन्सिएशन सीईटीला, जेईला मात्र याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. सीईटीला येईल का नाही माहित नाही, पण जेईला मात्र त्याच्यावरती असू शकतो क्वेश्चन. सक्सेसिव्ह डिफरन्सिएशन तो आहे आणि फार अवघड नाहीये. फक्त स्टँडर्ड फंक्शन्स जे आहेत त्यांच्या डेरिव्हेटिव्ह परत येताना एक स्टँडर्ड फॉर्म्युलाच तयार होतो. मग आपण बघितलं की वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये जातात. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह वेगळा असतो, सेकंड डेरिव्हेटिव्ह, पण यांच्यामध्ये एक सिमिलर फॉर्म येतो. ज्यांना क्युरियासिटी आहे ते नक्की बघून ठेवा, कारण सीईटी जेईच्या दृष्टीनं हे महत्वाचं आहे. तिथे येऊ शकतो क्वेश्चन. ओके, ठीक आहे. एमसीक्यूची एक टेस्ट डेरिव्हेटिव्हच्या सुरुवातीच्या ह्याच्यावरती होते. 10 क्वेश्चन्स आहेत. आज दुपारी मी ग्रुपवरती ते टाकून देतो. त्याचे सोल्युशन्स उद्या डिस्कस करायचं का, म्हणजे आपल्याला मंडेला हा पार्ट पुढे कंटिन्यू करता येईल एमसीक्यू. कारण एमसीक्यू किती लोक सॉल्व्ह करणार आहेत ते बघायला लागेल. आता सुद्धा काही लोकांच्याकडे तुमच्याकडे फीडबॅक येतात की सर एवढेच विद्यार्थी का. तर असं आहे की इतर विषय असा आहे, त्यातला पुन्हा टॉपिक असा आहे, त्यामुळे सगळ्यांना तो पेलत नाही, त्यामुळे सगळेच धाडस करत नाहीयेत. जो टॉपिक सोपा वाटतो, जो विषय सोपा वाटतो, कारण 10वी आधी सांगितलं 10वीचे मार्क हे फसवे असतात. 11वी 12वी हे इतकं सोपं नाही जितकं 10वी सोपं होतं. हे आता काही लोकांना कळायला लागलं. पण का सोपं नाहीये, तर त्या पद्धतीनं जर करत गेलात 11वी पासून तर सोपं आहे. म्हणजे काही लोकांशी बोलताना फीडबॅक आला की सर डेरिव्हेटिव्ह खूपच सोपा वाटतो. म्हणजे हे ह्या प्रतिक्रिया बघितलं की आश्चर्य नाहीये की यावर्षी 12वीच्या 5 मुलांना 100 पैकी 100 मार्क मिळाले आणि 2 विद्यार्थी होते, त्यांचा 1 मार्क गेला. 99 वरती आहेत, 1 विद्यार्थी 98 वरती आहेत. जवळजवळ 17 लोक आहेत 90च्या. आता इथं लेक्चरला 30-32 लोक होते. पुढच्या वर्षी कदाचित संख्या थोडीशी अजून वाढेल. 30-32 लोक नक्की तिकडे असू शकतील 90च्या पुढे. तेच राहणार आहेत. बाकी सगळे लोकांना अजून थोडं त्यांची तयारी नसते, मानसिकता नसते. ठीक आहे, ज्यांना करायची तयारी आहे त्यांच्यासाठीच डेरिव्हेटिव्ह टॉपिक. नाहीतर मग मला पण खात्री होती ते क्लासेसवाले करतात तसं मी केलं असतं ना. पेपर फर्स्ट मधला एखादा टॉपिक मी घेतला असता आणि तो आधी शिकवला असता, मग डेरिव्हेटिव्ह मी शेवटी सोडवला असता, शिकवला असता. इंटिग्रेशन मग अगदी वर्षाच्या शेवटी, आणि मग इंटिग्रेशन केलं नसते. माझा उद्देश हा आहे की आता मी डेरिव्हेटिव्ह जर कम्प्लीट केला तरी इंटिग्रेशन मला घ्यायला पुरेसा वेळ मिळणार आहे. आणि हे दरवर्षी करतो. आणि हे गुपित आहेत, जी गुपित आहेत की 100 पैकी 100 इतके विद्यार्थी आपल्याकडे मिळतात. त्याच्या अनेक गुपितापैकी हे एक गुपित आहे की डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन सारखे टॉपिक मी सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह स्टार्ट करतो दरवर्षी. माझं असतं. त्याच्यामुळे काय होतं, तो कॉन्फिडन्स तयार होतो. आणि ज्यांना कॉन्फिडन्स तयार होतो तेच पुढे जातात. जे नाही जमणार म्हणून ठरवतात, कारण माइंड सायन्सचा रूल सांगतो किंवा विचार नियमातला पहिला नियम सांगतो की ज्या गोष्टीवर तुम्ही विचार करता, ज्या गोष्टी सातत्याने तुमचा विश्वास असतो, ती गोष्ट घडायची शक्यता असते. तुम्ही काही लोक स्वप्न बघतात, नाही मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं. आताच काही लोकांचे फोन येतात, सर मॅथ्स सोडायचंय का, सर मला मेडिकल हे करायचंय. त्यातला एखाद दुसरा असतो की त्याला, पण ज्याला मेडिकलला जायचं त्याला माहिती की फिजिक्स मध्ये मॅथ्स सगळं लागणार आहे. आणि हे बऱ्यापैकी रिझल्ट दरवेळी असे असतात की मॅथ्स सोडतात, मग फिजिक्स मधले न्यूमेरिकल्स करायची मानसिकता राहत नाही आणि मग नीट काही नीट होत नाही. तर जे करणार आहात ना तिथं पूर्ण मानसिकतेने करा. कारण आता या वर्षीचं एक्झाम्पल आहे, पहिली आलेली जी मुलगी आहे खुशी, मॅथमॅटिक्सला कुठेही क्लास नव्हता, कुठलाही क्लास, बाकीच्या सब्जेक्टचे क्लास होते, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीनं 12वी लावले. खरं तर आपल्यातच काही लोकांनी त्याला इन्सिस्ट केलं की होईल का नाही मला माहित नाही, म्हणून त्याला इन्सिस्ट केलं. मॅथमॅटिक्सचा कुठलाही क्लास नव्हता. त्या मुलीला 95 आउट ऑफ 100 मार्क्स आहेत आणि तिचा कॉन्सन्ट्रेशन हे बी ग्रुपवरती. हे होऊ शकतं. खुशीला तुमच्यापैकी बरेच लोक ओळखतात, उंच मुलगी होती, फोटो पण आता बघितला असेल सगळ्यांनी. तर ती करू शकते. तुमच्यामध्ये सोबत बरेच असे लोक हुशार आहेत, तुम्ही पण करू शकाल. त्यामुळं ही भीती कुठला मनात ठेवू नका. किंवा काही लोकांची असते की हे जमेल का नाही.
करा, जिथे शंका आहे विचारा. डेरिव्हेटिव्ह सारखा टॉपिक जर परफेक्ट केलात तर मी सांगतो की इंटिग्रेशन तुम्हाला जमणारच आहे, कारण इंटिग्रेशन मध्ये डेरिव्हेटिव्हची इन्व्हर्स ऑपरेशन आहे आणि एकदा डेरिव्हेटिव्हच्या ट्रिक्स कळाल्या, काय करायचं काय नाही करायचं, पक्क्या झाल्या, तर इंटिग्रेशन तुम्हाला जमू शकतं. ठीक आहे, आपण डेरिव्हेटिव्हचा जो लास्ट या टॉपिकचा लास्ट लेक्चर आहे तो आज म्हटलं, पण आज सगळे एक्झाम्पल्स कव्हर नाही झाले. मंडेला आपण तो कम्प्लीट करू. एमसीक्यू जे आहेत ते आज मी टाकतोय. येस, काय प्रश्न होता? आज 4 वाजता एक्स्ट्रा लेक्चर आहे का? घेऊया का नको? आज आता झालेलं आहे ऑलरेडी. तुम्हाला रेस्ट हवा असेल तर आजच्या ऐवजी आपण उद्या घेऊ. उद्या एमसीक्यू घेऊ. म्हणजे आज तुम्हाला एमसीक्यूचा क्वेश्चन पेपर मी ग्रुपवरती टाकतो. ग्रुपवरती एवढ्यासाठी की सगळेच लोक बघू देत ते, आणि तुम्ही सॉल्व्ह करा. अँसर्स तुम्ही दिले तरी चालतील. त्याचा आन्सर की पण तुम्हाला देऊ शकेन, किंवा सोल्युशन्स गरज असेल तुम्ही सांगितलं तर डिस्कस आपल्याला करता येईल. फक्त उद्या किती वाजता करायचं? ओके, उद्या घ्या, चालेल. उद्या किती वाजता घेऊया? 12 वाजता का 4 वाजता? 12-12:30 वाजता जेवण करून. येस, किती वाजता घ्यायचं? 4 वाजता, बरोबर. ओके, 4 वाजता आपण डिस्कस करू. चालेल सगळ्यांना? ठीक आहे. आज मी ग्रुपवरती तो क्वेश्चन पेपर आहे, 10 क्वेश्चन्स आहेत एमसीक्यूचे, ते टाकतो. इथून पुढं दर सॅटर्डेला आपण सॅटर्डेचा जो लेक्चर आहे, आता या आठवड्यातला टाइम टेबलला मला सॅटर्डे लेक्चर दिलेले नाही, तर सॅटर्डेचं दुपारी 4 वाजता आपण लेक्चर घेणार. तो एमसीक्यू साठीच घेऊ. इथून पुढे सॅटर्डे हा एमसीक्यू साठी असेल. मग सगळे जे असतील. ओके, थँक्यू. फिक्स एमसीक्यू 4 PM टुमारो. नक्की आपण उद्या 4 वाजता घेऊयात. आणि जो सॅटर्डेचा लेक्चर असेल 4 वाजताचा, तो एमसीक्यू साठी असणार आहे. ओके, सो थँक्यू फॉर बिंग मी हिअर इन दिस सेशन. अजून जवळजवळ 23-24 लोक आहेत.